भाऊ यांची मिसेस आहे आणि श्रीनिवास तोतला साहेब हे लढता लढता वीरमरण आलं त्यांना. त्याकरता सुद्धा साहेबांनी आणि आम्ही कृती समितीने त्यांच्याकरता भरपूर मदत केलेली आहे. एमजीएम मध्ये जाऊन स्वतः साहेब त्यांची पाहणी केली, साहेब त्यांच्याशी बोलण्याकरता गेले. पण ज्यावेळेस श्रीनिवास तोतला भाऊ ज्यावेळेस साहेब आले तर श्रीनिवास तोतला भाऊ माझा थरथर कापत होता की साहेब आले माझ्याजवळ. परंतु नंतर त्यांनी काही एक दिवसानंतर 2 दिवसानंतर त्यांना वीरमरण प्राप्त झालं आणि त्यांच्या मिसेस कुठला भावी आता त्यांच्या मनातलं काय जे 2 शब्द आहे ते सांगतो. काही म्हणलं नाही, सगळेच गरीब तुम्ही मी काही म्हणत नाही. मलाच पैसे मिळाले पाहिजे, सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजे. कितीतरी लोकांनी आत्महत्या केली खेडेपाड्यातून, ते बी माझ्या वडिलासारखे माझ्या भावासारखे होते. मी काय म्हणते ते आमच्या घरचे म्हणत होते मी पैसे कुठंच जात नाही, आपले भाऊचंच नाव घेत होते. ठीक आहे भैया आपले खूप पैसा देणार पटून नाही जाईन का. पण कसं झालं काय झालं. पण आता त्या माणसाला मला तरी वाटतं मी जाणं आणि सगळ्या माझी शक्ती जागृत सदा दिसता नाही बाया आणि सगळ्या महिला त्याला असं झिंजा धरून त्याला आपटू त्याला सांगू की आमच्या सगळ्यांचे पैसे तू दे, मला एवढी पैशाची गरज आहे. मी एवढी मारवाडी पण मी मारवाडी बाईच्या घरी पोळ्या करायला जाते. माझी एवढी पैशाची टेन्शन आहे मला की बोलता बोलता सुद्धा कधी कधी चक्कर येतात. भजनामध्ये सुद्धा कधी कधी मला चक्कर येतात. बायका म्हणता बाई तुम्ही आत्ता चांगले भजन म्हणत होते, तुम्हाला आत्ता कसं काय एवढे कसं झालं. माझे माणूस या पैशाच्या यांनी मेले माझे माणूस टेन्शन घेऊन सगळ्यांना म्हणत होते टेन्शन घेऊ नका पैसे मिळतील. आमचे काही भाऊ बंधू हरिओमचे गुरुओमचे पण इथं आलेले तुपे वगैरे शिरसाट, पण त्यांनी एवढं टेन्शन घेतलं टेन्शनचं पैशाचं की ते पुढेच गेले. म्हणून माझी एवढी हात जोडून नम्र विनंती आहे की सगळ्या गोरगरिबांना सगळ्यांना आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे, हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे. या काहीच खरंच खूप दुःख आहे.